एका मोठ्या मालकाच्या घरी जेसीबी ड्रायव्हरचं काम करत होतो. मालक आणि मालकीण खूप चांगले व प्रामाणिक होते. पण दुर्दैवाने एके दिवशी मालकांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचं निधन झालं. त्या दिवसापासून मालकीणबाई पूर्णपणे एकट्या पडल्या. घरात फक्त मी आणि त्या दोघेच राहू लागलो. त्यांच्या डोळ्यामध्ये कायम दुःख दिसायचं, पण तरीही त्या धैर्याने स्वतःला सावरत होत्या. एके दिवशी घरी कोणीच नव्हतं. मालकीणबाईंनी मला खास करून त्यांच्या घरी जेवायला बोलावलं. मी त्यांच्या बोलण्याला नकार दिला नाही, कारण त्यांच्या डोळ्यांमधील एकटेपणाची वेदना मला जाणवत होती. त्या दिवशी त्यांनी स्वतःच्या हातानं माझ्यासाठी खूप प्रेमाने जेवण बनवलं होतं. आम्ही दोघेही समोरासमोर बसून जेवत होतो. पण जेवणापेक्षा जास्त आमचे डोळे एकमेकांकडे पाहत होते. त्यावेळी घरी कोणीच नव्हतं. फक्त मी आणि मालकीणबाई, आम्ही दोघे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राघव आहे. मी ग्रॅज्युएट आहे. मला माझ्या शिक्षणासाठी बऱ्याच ठिकाणी नोकरी शोधून पाहिली. अर्ज केला, मुलाखती दिल्या, पण प्रत्येक ठिकाणी निराशा पदरी पडली. शेवटी माझ्या एका मित्राच्या ओळखीने मला माझ्या मित्राकडून, मी जेसीबी चालवायला आधी शिकलो होतो, त्यामुळे ते काम मला अवघड नव्हतं. मालक स्वभावाने खूपच छान, साधे आणि मनमिळावू होते. मी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी मला राहण्यासाठी एक रूम दिली, कारण माझ्या घरापासून त्यांचे घर साधारण 100 ते 150 किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे रोज ये-जा करणे माझ्यासाठी अशक्य होतं. त्यांच्या मोठ्या घरात मालक आणि मालकीण असे दोघेच राहत होते. मालकांनी मला कामाचं स्वरूप व्यवस्थित समजावून सांगितलं होतं. पगारही चांगला होता. मी त्यांच्या घरी राहत असल्यामुळे माझी आणि मालकीणबाईंची चांगली ओळख झाली होती. त्या मला स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून आम्हाला प्रेमाने डबा द्यायच्या. त्यांच्या या आपुलकीमुळे माझ्या मनात दोघांमधले खूप आदर आणि स्नेह निर्माण झाला होता. असे दिवस जात होते. एके दिवशी मी जेसीबीवर काम करत होतो. तेवढ्यात माझा फोन वाजला. फोनवर मालकीणबाईंचं नाव झळकत होतं. मी फोन उचलला तर त्या अक्षरशः रडत होत्या. तर त्या आवाजात त्यांनी सांगितलं, मालकांना अटॅक आला आहे. तू लगेच घरी ये. त्यांना खूप त्रास होत आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी जवळच्या शेतात काम करत होतो. घाई गडबडीत मी एका माणसाची टू व्हीलर घेतली आणि जीव तोडून वेगाने मालकांच्या घरी पोहोचलो. तेथे पाहतो तर काय, मालकांना खूप त्रास होत होता. त्यांच्या श्वासावर नियंत्रण होतं. मी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या घरची 4 व्हीलर काढली. मालकांना पुढच्या सीटवर झोपवलं. मालकीणबाईंना मागे बसवलं आणि मी गाडी वेगाने दवाखान्याकडे धावू लागलो. माझ्या मनात एकच प्रार्थना चालू होती, देवा काही होऊ पण मालकांना वाचव. काही वेळातच आम्ही दवाखान्यात पोहोचलो. डॉक्टरांनी ताबडतोब त्यांना आत नेलं आणि तपासायला सुरुवात केली आणि मी मालकीणबाई बाहेर उभे होतो. आमचं हृदय जोरात जोरात धडकत होतं. पण काही मिनिटातच डॉक्टर साहेब आले आणि त्यांनी हळू आवाजात सांगितलं, क्षमा करा, आम्ही काही करू शकलो नाही. हे ऐकताच मालकीणबाईंच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर ओसंडून वाहू लागला. त्या अक्षरशः कोसळल्या. माझ्या डोळ्यातूनही अश्रू आले. इतक्या चांगल्या माणसाचं आयुष्य इतक्या लवकर संपेल यावर माझा विश्वास बसत नव्हता. डॉक्टरांनी मालकांना मृत घोषित केल्यामुळे त्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. मालकीणबाईंच्या संसाराला आत्ता सुरुवात झाली होती. लग्नाला फक्त 4-5 वर्षे झाली होती. अजून मूलबाळ झालं नव्हतं. त्यांना आई-वडीलही नव्हते. त्या क्षणी मला जाणवलं, नियती किती निर्दयी असते. एका क्षणात आनंदी संसार उद्ध्वस्त करून टाकते. माझं स्वतःचं मन पोकळ झालं होतं आणि मालकीणबाईंच्या डोळ्यातलं दुःख मी सहन करू शकत नव्हतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख, एकटेपणा पाहून माझ्या मनात प्रचंड वेदना निर्माण झाली. त्या दिवसांनी फक्त मालकीणबाईच नव्हे तर माझंही आयुष्य कायमचं बदलून टाकलं. त्या दोघांचा संसार होता व नियतीने तो संसार फार टिकू दिला नाही. मालक गेल्यानंतर मी त्यांचा मृतदेह घरी घेऊन आलो. गावातील लोक, नातेवाईक, पाहुणे सर्व जमले होते. घरभर शोककळा पसरली होती. त्यांच्या देहाला अग्नेय देण्यात आला तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर ओसंडून वाहत होता. मालकीणबाईंचं दुःख शब्दात सांगता येणार नव्हतं. काही दिवसांसाठी त्या त्यांच्या माहेरी गेल्या. त्यांच्या जाण्याने घरात आणखीनच काळोख पसरला होता. मी तिथेच होतो. स्वतः हाताने जेवण करून खात होतो आणि बाहेरचं कामही करत होतो. मालकांच्या ओळखीमुळे मला काम चांगलं मिळत होतं.
लोक माझ्याकडे यायचे, मी त्यांचं काम करायचो आणि पैसेही चांगले मिळत होते. मी नेहमी पैशांचा हिशोब व्यवस्थित ठेवत होतो, कारण माझ्या मनात मालकांबद्दल आणि त्यांच्या घराबद्दल प्रचंड प्रामाणिकपणा होता. 2-2.5 महिन्यानंतर मालकीणबाई परत घरी आल्या. त्या संध्याकाळी मी जेसीबी घेऊन नुकताच घरी आलो होतो, तेव्हा दारात मला मालकीणबाई दिसल्या. मी लगेच जेसीबीमधून उतरलो आणि त्यांच्याजवळ गेलो. मी त्यांना म्हणालो, तुम्ही गेल्यापासून मी काम करत होतो, थोडेफार पैसे जमले आहेत. असं म्हणून मी माझ्या खोलीतून ते पैसे आणले आणि त्यांच्यापुढे ठेवले. एवढे भरपूर पैसे पाहून मालकीणबाईंच्या डोळ्यात कौतुकाची चमक आली. तू खरंच खूप प्रामाणिक आहेस. तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर कदाचित पैशांमध्ये अफरातफर केली असती किंवा माझ्या पाठीमागे काही विकून टाकलं असतं. पण तू घराची चांगली काळजी घेतलीस, कामही व्यवस्थित केलं. तू खरंच विश्वास ठेवण्यासारखा आहेस. त्यांचे ते शब्द माझ्यासाठी खूप मोठे बक्षीस होते. दिवस हळूहळू जात होते. आता मालकीणबाई एकट्याच राहत होत्या आणि मी घराच्या वरच्या खोलीत राहत होतो. त्यांच्या डोळ्यातलं दुःख काही कमी होत नव्हतं. त्यांच्या पतीच्या निधनाला जवळपास 5-6 महिने झाले होते, पण त्यांचं आयुष्य अजूनही विधान होतं. त्या मला वेळेवर जेवण देत असतात, पण स्वतः मात्र नीट जेवत नसत. हे माझ्या लक्षात आलं होतं. त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ लागला होता. तर त्या खूप बारीक होत चालल्या होत्या. मला त्यांना सारखं दवाखान्यात न्यावं लागायचं. मी त्यांना सोबत न्यायचो, औषध आणून द्यायचो, त्यांची काळजी घ्यायचो. मालकीणबाई माझ्याकडे पाहायच्या. एकदा त्या हळूहळू माझ्या आयुष्यात आता काहीच राहिले नाही. न बाळ, न नवऱ्याचं प्रेम. काय करावे हेच कळत नाही. त्यांच्या शब्दातील वेदना माझ्या मनाला चिरून गेली. मी त्यांना धीर देत म्हणालो, भगवंतांनी आयुष्य दिलं म्हणजे ते जगायलाच हवं. प्रत्येक दिवस हा नवीन असतो, जो जगण्याचं कारण असतं. मी देखणा होतो, तारुण्यात होतो, पण त्यांच्या शब्दांनी माझं मन मात्र खूपच भावूक झालं. एके दिवशी असंच काम नव्हतं म्हणून मी माझ्या रूममध्ये बसलो होतो. तेवढ्यात मालकीणबाईंनी मला आवाज दिला. त्या हॉलमध्ये टीव्ही पाहत होत्या. मी त्यांच्याजवळ गेलो आणि विचारलं, काय झालं? त्या हळूच म्हणाल्या, काही नाही रे, फक्त बोलायला कोणी नाही म्हणून तुला बोलावलं. मग त्या पुढे म्हणाल्या, पती गेल्यापासून मी एकटी पडले आहे. माझ्याशी मन मोकळं करून बोलायला कोणीच नाही. आज तुला सुट्टी आहे म्हटल्यावर आपण थोड्या गप्पा मारू. तेवढ्याने माझं मन हलकं होईल. मी त्यांच्याजवळ बसलो. त्यांनी माझ्या पर्सनल गोष्टींबद्दल विचारायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, तुझ्या घरी कोण कोण असतं? मी हसत म्हणालो, माझ्या घरी मी, आई आणि बाबा, आम्ही तिघेच राहतो. त्या काही वेळ शांत बसल्या आणि मग हळू आवाजात विचारलं, मग तू अजून लग्न का नाही केलं? मी थोडं हसत म्हणालो, घरची परिस्थिती खूप गरिबीची आहे म्हणून आतापर्यंत लग्न झालेलं नाही. माझं उत्तर ऐकून त्या काही क्षण माझ्याकडे बघत राहिल्या. त्यांच्या नजरेत काळजी, आपुलकी आणि कळकळ होती. त्या नजरेतला भाव माझ्या मनात खोलवर घर करून गेला. काही दिवसात मुली पाहायला चालू करणार आहे असे मी त्यांना सांगितलं. तेव्हा मालकीणबाई हळूच हसत म्हणाल्या, मी थोडा विचार करून म्हणालो, घरची परिस्थिती गरिबीची आहे, त्यामुळे मुलगी कसलीही चालेल, पण ती समजूतदार असायला हवी, घरच्यांना समजून घ्यायला हवी. माझ्या या उत्तरानंतर मालकीणबाई माझ्या डोळ्यात खोलवर पाहत होत्या. त्यांच्या त्या नजरेत एक वेगळीच ओढ होती, पण मी मात्र नजर चोरत होतो. कारण माझ्या मनात नेहमीच हेच होतं की मला त्यांनी आणि त्यांच्या पतीने कामावर ठेवलं आहे, त्यामुळे प्रामाणिक राहणं माझं कर्तव्य आहे. मी लगेच विषय बदलत त्यांना आधार देत निघून आलो. हळूहळू संध्याकाळ होत चालली होती. खरं सांगायचं तर मालकीणबाई दिसायला खूपच सुंदर होत्या, तरुण होत्या, पण त्यांच्याकडे कधीही वाईट नजरेनं पाहणं मला पटत नव्हतं. माझं मन सतत मला थांबवत होतं. दिवस जात होते आणि त्या मला नेहमी बोलावून घ्यायच्या, माझ्याशी गप्पा मारायच्या. त्यांच्या मनातलं दुःख जरी पूर्णपणे कमी झालं नसलं तरी हळूहळू त्यांची वेदना हलकी होत चालली होती. मला पाहून त्या हसत माझ्याशी बोलून मन मोकळं करत, माझ्याकडे कधी चोरून नजर टाकत. कधी कधी मला वाटायचं कदाचित त्यांना मी थोडा आवडायला लागलो आहे. एके दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी मला डबा दिला नाही. उलट हळूहळू जात म्हणाल्या, आज तू घरी ये जेवायला. मी चकित झालो, पण मनात एक वेगळीच आशा निर्माण झाली.
संध्याकाळी 8 वाजता फ्रेश होऊन मी त्यांच्या घरी जेवायला गेलो. त्या दिवशी त्यांनी खास माझ्यासाठी खूप छान जेवण बनवलं होतं. टेबलावर बसून आम्ही दोघं समोरासमोर जेवायला लागलो. जेवताना आमच्यात फारशी ती बोलली नव्हती, पण आमची डोळे मात्र सतत एकमेकांकडे जात होते. त्यांच्या हाताची चव अप्रतिम होती. मी हसत म्हणालो, आज खूप छान जेवण बनवलं आहे. तुमच्या हाताला खरंच वेगळीच चव आहे. हे ऐकून त्या हळूच हसल्या. जेवण झाल्यानंतर आम्ही हॉलमध्ये बसून बराच वेळ गप्पा मारत होतो. त्या क्षणी मी धैर्य करून विचारलं, तुम्ही अजून खूप तरुण आहात. मग तुम्ही दुसरे लग्न का नाही करत? तुमच्या लग्नाला अवघे 4-5 वर्ष झाले आहेत. माझं बोलणं ऐकून काही क्षण त्या शांत झाल्या. मग हळू आवाजात म्हणाल्या, लग्न करून नवरा कसा मिळेल हे सांगता येत नाही. माझे पती खूप चांगले स्वभावाचे होते. तसा पती मिळेल की नाही याची काही गॅरंटी नाही. आणि दुसरं लग्न कोण करेल माझ्याशी? मी विधवा आहे म्हटल्यावर असं म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. अचानक त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला. त्यांचा स्पर्श मन भरून टाकणारा होता. त्यांनी थरथरत्या आवाजात माझ्याकडे पाहत विचारलं, तू करशील का माझ्याशी लग्न? मी त्या क्षणी पूर्णपणे थबकलो. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागलो. त्यांची नजर वेदनांनी, अपेक्षांनी, अनेक वेगळ्या प्रेमाने भरलेली होती. माझं हृदय जोरजोरात धडकत होतं, पण माझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. मी काहीच बोललो नाही. फक्त शांतपणे त्यांच्या डोळ्यात पाहत राहिलो आणि त्या क्षणांचं ओझं माझ्या संपूर्ण आयुष्यभरासाठी मनात कोरलं गेलं. त्या हळूहळू जात म्हणाल्या, बघ तू सुद्धा तयार होत नाहीस. असं म्हणताच मी त्यांच्याकडे पाहत थोड्या गंभीर स्वरात म्हणालो, तुम्ही दिसायला फार सुंदर आहात, पण मालकांनी मला या ठिकाणी कामाला ठेवलं. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी तुमच्याशी लग्न करावं हे कसं शक्य आहे? माझं मन तसं काही विचार करायलाही तयार होत नव्हतं. हे ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या शांतपणे म्हणाल्या, माझ्या नवऱ्यानंतर जर माझी खरी काळजी कोणीतरी घेतली असेल, माझ्या आयुष्यात दुःखाच्या काळात मला आधार दिला असेल, माझ्या प्रत्येक गरजेच्या क्षणी पाठीशी उभा राहिला असेल, तर तो फक्त आणि फक्त तूच आहेस. त्यांच्या या शब्दांनी माझं मन भरून आलं. माझ्या डोळ्यातही पाणी आलं. बोलता बोलता त्यांनी अचानक मला मिठी मारली. त्यांच्या अंगाचा उबदार स्पर्श मला वेगळ्या जगात घेऊन गेला. त्या मिठीत एकटेपणा आणि प्रेमाची आस होती. त्या माझ्या छातीवर डोके ठेवून रडू लागल्या. मी त्यांना अलगद माझ्या मिठीतून दूर केलं. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसले आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी माझ्या मनावर नियंत्रण राहिले नाही. मी त्यांच्या गुलाबी ओठांवर अलगद एक चुंबन घेतलं. त्या क्षणभर थबकल्या, पण पुढच्या क्षणी त्यांनीही माझ्या ओठांवर प्रेमाने चुंबन दिलं. त्या क्षणापासून आमच्या नात्याला एक वेगळाच रंग मिळाला. आम्ही दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करू लागलो. एकमेकांच्या सोबत प्रत्येक दिवस जाताना आम्हाला जाणवलं की आम्ही दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत. आमचं प्रेम हळूहळू घट्ट होत गेलं आणि अखेर शेवट काही दिवसातच मी आणि मालकीणबाईंनी कोर्टात जाऊन लग्न केलं. माझ्या आईवडिलांनाही हे लग्न मान्य केलं आणि त्यांनी आम्हाला आपला आशीर्वाद दिला. आम्ही काही दिवस माझ्या आईवडिलांकडे राहिलो आणि काही दिवस माझ्या बायकोच्या घरी, कारण माझ्या गावाकडे JCBची कामं फार कमी होती, पण इथे मात्र खूप काम मिळत होतं. आता आमचा संसार खूप आनंदात सुरू आहे. माझी पत्नी आता गरोदर आहे आणि ती खूप आनंदी आहे. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मला असं वाटतं की देवाने आम्हाला खरंच एकमेकांसाठीच बनवलं आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? मी आणि मालकीणबाईंना लग्न केलं ते बरोबर केले की चूक? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. आयुष्य कधी कुठं कसं वळण घेईल हे कोणालाही माहिती नसतं. राघवच्या आयुष्यात गरिबी होती, संघर्ष होता, पण त्यांना प्रामाणिकपणा, मेहनत आणि इमानदार कधीच सोडली नाही. संकट काळातही त्यांना आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या आणि हाच प्रामाणिकपणा त्याला खरं प्रेम, आयुष्याचा खरा साथीदार आणि आनंदी संसार मिळवून देतो. त्यामुळे मित्रांनो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी कधीही हार मानू नका. प्रामाणिकपणे जगत राहा, कारण शेवटी नियती आपल्याला आपलं खरं सुख नक्कीच देते. प्रेम हे नेहमी मनाच्या स्वच्छतेतून आणि प्रामाणिकपणातून जन्माला येतं, स्वार्थातून नव्हे.
प्रेमकथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.